कोर्टाबाहेरच देशमुख कुटुंब स्वतःला सावरत होतं. हा फोटो पाहताय, हा फोटो आहे 12 डिसेंबरचा. 23 धक्कादायक व्हिडिओ, अस्वस्थ झालेले देशमुख कुटुंबीय, पाणावलेले डोळे आणि भाऊक झालेलं कोर्टाचं वातावरण. या गोष्टी संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणी शुक्रवारी झालेल्या सुनावणीत घडल्या. सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा युक्तिवाद शुक्रवारी सरकारी वकिलांनी केलाय. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील मुख्य सरकारी वकिलांनी आपला मुद्दा पुन्हा एकदा ठामपणे मांडला. तर दुसरीकडे सरपंच हत्याकांडाशी आपला संबंध नाही, आपल्याला गोवण्यात आल्याचा युक्तिवाद करीत कराडच्या वतीनं खंडपीठात जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता. मात्र सरकारी वकिलांनी बाजू मांडताना वाल्मिक कराड हाच सूत्रधार असल्याचं सांगितलं. तर सुनावणी दरम्यान देशमुख यांच्यावर झालेल्या अत्याचारांचे तब्बल 23 व्हिडिओ न्यायालयासमोर दाखवण्यात आले. ही दृश्य पाहताच कोर्टात उपस्थित असलेले नागरिक, वकील आणि देशमुख यांचं कुटुंबीय भावूक झालं. पत्नी अश्विनी देशमुख आणि भाऊ धनंजय यांना अश्रू अनावर झाले. वातावरण इतकं अंगावर काटा आणणारं होतं की त्यांना न्यायालयाबाहेर जाऊन स्वतःला सावरावं लागलं. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू होती. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हत्येचा संपूर्ण पटच कोर्टासमोर मांडला गेला. त्यावेळी मुख्य सरकारी वकील अमरजित सिंह गिरासे यांनी देशमुख हत्याकांडाचे व्हिडिओ असलेला लॅपटॉप कोर्टासमोर दिला. त्या क्षणी सुनावणीसाठी हजर असलेल्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या पत्नी आणि भाऊ कोर्ट रूम मधून बाहेर आले आणि व्हरांड्यात जाऊन ढसाढसा रडू लागले. त्यावेळी नातेवाईक आणि वकिलांसह चुलत बंधू जगदीश देशमुखांनी त्यांना आधार दिला. आता याच प्रकरणातील पुढील युक्तिवाद 16 डिसेंबर रोजी होणार आहे. दरम्यान खरंच वाल्मिक कराडला जामीन मिळेल की त्याच्या अडचणी आणखी वाढतील? वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद कोर्ट मान्य करेल का? तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा.